बहुजन भारत पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक व बहुजन बांधवांना माझा सप्रेम जय भीम। आज 17 फेब्रुवारी बहुजन क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचा स्मृती दिवस। महापुरुषांच्या स्मृती दिवसाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे आणि आपल्या चळवळीची समीक्षा करणे अत्यंत आवश्यक असते। त्याच उद्देशाने मी आपल्या समोर आलो आहे। त्याग आणि समर्पणाची अद्भुत प्रेरणा म्हणजे लहुजी साळवे। ते स्वतः लग्न न करता, स्वतःचे घरदार संसार उभे न करता संपूर्ण जीवनभर समाजासाठी समर्पित भावनेने अखंडपणे संघर्षित राहिले। केवढा मोठा हा त्याग! कुणाला कुस्ती शिकवण्यासाठी कोणता महापुरुष हे करेल का हो? पण दुर्दैवानं लहुजी साळवे यांना आजही नीटपणे समजून घेतलं जात नाही, किंबहुना समजून घेतलं देऊ जात नाही। त्यांची खरीखुरी प्रतिमा समाजासमोर मांडली जात नाही। लहुजी साळवे यांनी नेमके कशासाठी संघर्ष केला हे समजून घेणे कर्त्या पिढीसाठी अत्यंत गरजेचे आहे। लहुजी साळवे यांचा काळ म्हणजे 1857च्या आसपासचा हा काळ आहे। एका बाजूला प्रस्थापित व्यवस्थेमधील ब्राह्मणी राजे आणि राज्यकर्ते इंग्रजांकडून खालसा केली जात असलेली आपली साम्राज्ये टिकवण्यासाठी इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड उभा करत असताना आपण पाहिले आहेत। तर दुसऱ्या बाजूला महात्मा फुले सारखे काही महापुरुष बहुजन समाजातील अस्पृश्य वर्गाला ब्राह्मणी गुलामीतून मुक्त करण्यासाठी संघर्ष करत आहेत। अशा परिस्थितीमध्ये लहुजी साळवे एका बाजूला महात्मा फुलेंच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला पाठबळ देताना आपल्याला दिसून येतात, तर दुसऱ्या बाजूला सत्तेसाठी धडपड आणि तळमळ करणाऱ्या इंग्रज आणि ब्राह्मणी राज्यकर्त्यांच्या विरोधात गुप्तपणे बहुजनांचे सशस्त्र दल उभा करताना दिसून येतात। सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील लहुजी साळवे यांचा सहभाग थोड्या बहुत प्रमाणामध्ये तत्कालीन इतिहासकारांनी आपल्या इतिहासामध्ये नोंदविला तर खरा, पण पुण्यातील व्यायामशाळेच्या नावाने लहुजी साळवेंनी जी सशस्त्र क्रांतीची चळवळ चालवली त्याची नोंद मात्र हे इतिहासकार करत नसल्याचे आपल्याला दिसून येत आहे। किंबहुना सशस्त्र क्रांतीचे आद्य क्रांतिगुरु म्हणून जी लहुजींची खरी ओळख बाहेर यायला हवी होती ती दाबून टाकताना आपल्याला हे प्राचीन इतिहासकार दिसून येतात। उमाजी नायकांना राजा म्हणून घोषित करून बहुजनांचे साम्राज्य प्रस्थापित करू पाहणारा एक बहुजन क्रांतिकारक म्हणून जी लहुजी साळवेंची ओळख निर्माण होणार होती ती ओळख ब्राह्मणी शासक वर्ग मारून टाकतात आणि कुस्त्या शिकविणारा एक उस्ताद अशी ओळख समाजामध्ये हे ब्राह्मणी इतिहासकार आणि ब्राह्मणी शासक रूढ करताना आपल्याला दिसून येतात। नुसत्या कुस्त्या शिकविण्यासाठी लहुजी साळवे सारखा महापुरुष काय अजन्म ब्रह्मचारी राहतो का हो? निश्चितच नाही। मग नेमकेपणाने लहुजींचे
मुख्य लक्ष्य काय असावे? सशस्त्र क्रांतिकारकांचा एवढा मोठा फौजपाटा तयार करण्यासाठी लहुजींची तळमळ धडपड नेमकी कशासाठी असावी? उमाजी नायकांना अगदी बिकट काळामध्ये राजा म्हणून उभा करणे, पुण्यामध्ये लढाईचे आणि युद्धाचे सशक्त असे प्रशिक्षण केंद्र चालवणे हे स्पष्टपणे सांगते आहे की बहुजनांचे सम्राट अशोकाच्या काळात, बहुजनांचे सम्राट प्रसेनजिताच्या काळात जे साम्राज्य बहुजनांचे प्रस्थापित होते, ते गेलेले साम्राज्य पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी लहुजी साळवे हा सगळा सशस्त्र दल उभा करण्याचा व्याप वाढवित असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजेच बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी सांगितलेला बहुजनांच्या उद्धाराचा जो मूळमंत्र आहे तो म्हणजे सत्ता. सत्ता नावाची गुरुकिल्ली बहुजनांच्या हाती कशी येईल यासाठी खऱ्या अर्थानं लहुजींनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. लहुजींचा हा खरा इतिहास आजच्या पिढीला आणि येणाऱ्या भावी पिढीलाही प्रेरणा देणारा ठरू शकतो आणि त्यातून ब्राह्मणांच्या हाती असलेली सत्ता मिळविण्यासाठी बहुजन तयारी करू शकतात. यासाठीच बहुजनांचा हा खरा प्रेरणादायी इतिहास दाबून टाकून लहुजी म्हणजे कुस्ती शिकवणारा एक उस्ताद होता किंवा महात्मा फुले यांच्या कार्यात मदत करणारा एक त्यांचा अंगरक्षक किंवा हिंदू राष्ट्रासाठी जगणारा आणि मरणारा एक हिंदू राष्ट्रभक्त अशी छबी उभा करणेच ब्राह्मणवाद्यांना सोयीचे ठरत होते. म्हणूनच शासनकर्ता बहुजन समाज निर्माण करणारा महापुरुष अशी ओळख लहुजी यांची निर्माण होणार नाही याची दक्षता ब्राह्मण शासक आणि शासनकर्ते आणि त्या काळामध्ये इतिहास लिहिणारे, इतिहास निर्माण करते यांनी कटाक्षाने घेतल्याची आपल्याला जाणून येते. अर्थात यातून बहुजन समाजाने समजून घ्यायला हवे की बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर तथा मान्यवर कांशीराम साहेब आणि इतर बहुजन महापुरुषाप्रमाणेच लहुजींचे हे स्वप्न होते की बहुजन समाज हा शासनकर्ता समाज झाला पाहिजे, बहुजन समाज हा शासक वर्ग झाला पाहिजे. तत्कालीन परिस्थितीमध्ये शासनकर्ता समाज किंवा शासनकर्ता होण्यासाठी सशस्त्र उठाव करणे, लढाया करणे, युद्ध करणे अत्यंत आवश्यक असल्या कारणाने लहुजींनी त्या काळामध्ये लढाईत तरबेज असलेले आपले सैन्य आणि सेनापती उभा करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. पण दुर्दैवाने लहुजींच्या हयातीत बहुजन समाज शासनकर्ता बनू शकला नाही. लहुजींचे ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यानंतरच्या काळातही बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर तथा बहुजन क्रांती नायक अण्णाभाऊ साठे आणि त्याचबरोबर सामाजिक परिवर्तनाचे महानायक मान्यवर साहेब कांशीरामजी यांनी संपूर्ण जीवन समर्पित करून मोठ्या नेटाने प्रयत्न केले. उत्तरेमध्ये यामुळेच काही अंशी या बहुजन समाजाला शासनकर्ते बनवण्याची चळवळ यशस्वी झाली असली तरीही ज्या कर्मभूमीमध्ये लहुजींचा, ज्या कर्मभूमीमध्ये बाबासाहेबांचा कार्यकाल गेला त्या महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतामध्ये अजूनही ती चळवळ
साधं बाळस सुद्धा धरू शकली नाही, हे दुर्दैवानं म्हणावंसं लागतंय. लहुजींच्या बहुजन समाजाला शासन कर्तव्य बनविण्यासाठी कोणते संघटन किंवा कोणी नेता आज घडीला प्रामाणिकपणे झटत असल्याचे आपणास स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळेच लहुजीप्रमाणेच आपल्या इतर महापुरुषावर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्व बहुजनांसाठी बहुजन भारत पार्टी नावाची राजकीय संघटना, एक राजकीय दल स्थापन करण्यात आले आहे आणि अन्याय अत्याचाराने ग्रस्त असलेल्या या बहुजन समाजातील विविध जाती घटकासाठी एक ही सुवर्ण संधी आहे. हे संघटन मजबूत करून ब्राह्मणी, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या कब्जात असलेले हे भारतातील आणि वेगवेगळ्या भारतातील राज्यातील शासन बहुजनांच्या हातात घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मांग, महार, ढोर, चांभार, साळी, माळी, कोळी, धनगर, बंजारा, मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समाज इत्यादी बहुजन समाजातील विविध जाती समूहांना आपल्यावरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी शासन आपल्या हातात घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि त्यासाठी आपल्या संसाधनाच्या जीवावर बहुजन भारत पार्टी उभा करून तिच्या माध्यमातून दिल्लीवर आपला स्वतःचा बहुजनांचा झेंडा गाडणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय दुसरा कोणताच पर्याय आज बहुजन समाजासमोर उपलब्ध नाही. ही बहुजन समाजाची म्हणजे समाजातील सर्व उपेक्षित जातींची एक महत्वाची आणि निकडीची गरज झालेली आहे. त्यामुळे बहुजन भारत पार्टी उभा करण्यासाठी याच लोकांनी म्हणजे बहुजन समाजातील या लोकांनी तन मन धन लावून आपले संसाधने लावून हा पक्ष उभा करणे अपेक्षित आहे. जिनकी जरूरत होती है उनको ही जूझना पड़ेगा, उनको ही समर्पित होना पड़ेगा. लहुजींच्या या स्मृती दिवसाच्या निमित्ताने बहुजन भारत पार्टी मजबूत करून लहुजींचे खरे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण सर्व बहुजन बांधवांनी समर्पित भावनेने करावे. हेच खरे लहुजींना अभिवादन ठरेल असे मी मानतो. धन्यवाद. जय भीम.